माय ब्युटिफुल पीपल अँड माय ब्युटिफुल सोल. तुम्ही कसे आहात? स्वस्त असणार, मस्त असणार. माय टॅरोट रीडिंगमध्ये आणि माय हिलिंग सेंटरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत की टुडेज एनर्जी. आज काय दिवस तुमचा घेऊन येणार आहे, काय काय तुमच्या दिवसामध्ये होणार आहे, कोणत्या गोष्टी होणार आहेत, कुठल्या घडामोडी होणार आहेत आणि त्याला आपण कशा पद्धतीनं प्रिकॉशन घ्यायची आहे ते आपण टॅरोटला विचारणार आहोत की टुडेज एनर्जी काय आहे. Thank you very much, angels. Thank you very much. Schizophrenia, slowing down, creativity, breakthrough, mind, moment to moment, harmony आणि द ड्रीम्स. ओके, तर आजचा आपला दिवस साधारणपणे कसा जाणार आहे? बॉटम द डेकची एनर्जी निघून आलेली आहे, अवेअरनेसची एनर्जी आलेली आहे, स्किझोफ्रेनियाची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. काय ते एक मानसिक ताण तणाव, ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, काहीतरी एक माइंडला करून घेण्यात आलेला त्रास किंवा डिसिजन घेण्यामध्ये असलेली आपला एक कमकुवतपणा, माइंड आणि स्किझोफ्रेनिया ह्या दोन्ही गोष्टी आलेल्या. तर डिसिजन आपल्याला लवकर आणि पटापट घेता येणार नाही आहेत. डिसिजन घ्यायला आपल्याला खूप उशीर होणार आहे. त्याचं कारण हे आहे की जे काही आपल्याला पास्टमध्ये गोष्टी काही घडलेल्या आहेत आणि त्या घेतलेल्या डिसिजनमुळं जो एक त्रास झालेला आहे तो कुठेतरी तो एक तुमच्यावर तो ओव्हरकम होणार आहे. ते थॉट्स तुमच्यावर ओव्हरकम होणार आहेत आणि त्यामुळं जो एक विचार तुम्ही करायला लागलेला आहात की त्याचप्रमाणे जर झालं तर आपल्या जे नुकसानीला पुन्हा आपल्याला समोर जावं लागेल. मग ते फायनान्स असेल, करिअर असेल, रिलेशन असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशनची कामं असतील किंवा देण्याघेण्याच्या संदर्भात मनी रिलेटेड काय गोष्टी असतील, तर याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली डिसिजन घेता येणार नाही की तुम्हाला काय करायचं आहे. तर हे दुपारपर्यंत ह्या साऱ्या गोष्टी होतील, पण तिथून पुढं तुम्हाला जे आहे त्या एक तुमच्या त्या विचारातून बाहेर पडणार आहात. कारण ब्रेकथ्रूची एनर्जी आपल्याकडे निघून आलेली आहे. त्या स्वतः तुम्ही त्या विचारातून बाहेर पडणार आहे आणि एका डिसिजनपर्यंत येणार आहे आणि तो डिसिजन तुमचा जो असणार आहे तो योग्य असणार आहे. हे तुम्हाला जेव्हा पटणार आहे तेव्हा तुम्ही त्याचा विचार करणार आणि तसे पुढे जाणार आहे. कारण क्रिएटिव्हिटीची एनर्जी जी निघून आलेली आहेत, तुमच्याकडे जे थॉट्स जे आहेत किंवा विचार करण्याची जी एक कल्पनाशक्ती जी आहे आणि जे एक इमॅजिन पॉवर किंवा इंट्युशनच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही गोष्टी कळत असतात किंवा जो काही एक्सपिरियन्स आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये आलेला आहे त्याच्यातून तुम्ही जे एक लर्निंग घेतलेलं आहे किंवा लेसन जे घेतलेलं आहात त्याच्यातून जो डिसिजन तुम्ही घेणार आहात तो तुमचा डिसिजन जो असणार आहे तो राईट डिसिजन असणार आहे. हार्मोनी यायला लागलेली आहे. संध्याकाळपर्यंत आपल्याला अशी कुठली तरी गोष्ट आपल्याला समजू शकते की त्या गोष्टीनं आपल्याला एक मन आनंदी झालेला आहे, एक हॅपीनेस तुमचा वाढलेला आहे, एक सेलिब्रेशनचा माहोल तुम्हाला तयार झालेला आहे. एक कुठल्या तरी अशा गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता आणि ती गोष्ट आपल्याला पॉझिटिव्ह येणं, आपल्याला येसचा आन्सर घेऊन यायला लागलेला आहे. पण आजचा दिवस जो आहे दुपारपर्यंतचा तुम्ही मोमेंट टू मोमेंट जे पण स्टेप्स टाकणार आहात किंवा ज्या पण गोष्टी करायचं धाडस तुम्ही करणार आहात पूर्णपणे विचारांते आणि योग्य निर्णय करून घेणार आहात. इथे आपल्याला मोमेंट टू मोमेंटच्या एनर्जीवरून दिसायला आलेला आहे. तर ड्रीमची एनर्जी आलेल्या इथं आपल्याकडं निघून आलेली आहे. म्हणजेच जे आपल्याला हार्मोनी आणि ड्रीम आणि क्रिएटिव्हिटी ह्या तिन्ही पण जे एनर्जी आपल्याकडे जे निघून आलेले आहेत ते हे सांगायला आलेले आहेत. आज एक कोणत्या तरी अशा गोष्टीची तुम्ही वाट बघत होता आणि आपल्यापर्यंत ती गोष्ट पोचत नव्हती किंवा समजत नव्हती किंवा त्याचा डिसिजन घेता येत नव्हता. थोडंसं कन्फ्युजन अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये पडलेला होता. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये पण असाल त्या क्षेत्रातून जे आपल्याला बातमी येणार आहे ते आपल्या मनाला एक हर्ष उल्हास, एक आनंददायक देणारे अशी काहीतरी कोणतीतरी गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पण हे दुपारनंतर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण सकाळचा पिरियड जो आहे आपल्याला थोडासा मनस्ताप, थोडासा पश्चाताप, कामाची गती कमी, काम न होणं किंवा डिसिजन घेणं न होणं किंवा डिसिजन घेऊ का नको ह्या अडचणीमध्ये, ह्या गोंधळामध्ये सापडणं, थोडंसं एक माइंड गिल्टी करून घेत राहणं किंवा मटेरियल वर्ल्डमध्ये जे एक आपल्याला ग्रोथ पाहिजे होती ते ग्रोथमध्ये
ती जी एक आपल्याला अचिव्हमेंट पाहिजे होती ते न मिळणं, हा दुपारपर्यंतचा टाईम आपला ह्या विचार करण्यामध्ये जाणार आहे. आणि संध्याकाळपर्यंत जर आपल्याकडं एक चांगली काहीतरी एक बातमी तुमच्यापर्यंत पोचू शकते सॉरी, त्यासाठी आपलं मन आनंदित आणि प्रभावित होणार आहे. तर शांतपणे एक सुखाची झोप आपल्याला संध्याकाळी लागणार आहे. तर ही होती आजची गाईड्स, आपली 2 डेज एनर्जी. थँक्यू व्हेरी मच. जेवढ्या गोष्टी आपल्याला रेझोनेट होतात त्या घ्या, ज्या होत नाही त्या सोडून द्या.